पुढच्या आठवड्यामध्ये भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे। भाजपच्या स्थापना दिनापूर्वीच अध्यक्षाच्या नावाच्या घोषणेची शक्यता आहे। खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळते आहे की राष्ट्रीय अध्यक्ष पुढच्या आठवड्यात मिळू शकतो, म्हणजे त्याची घोषणा होऊ शकते। राष्ट्रीय अध्यक्ष पदाकरता दिग्गजांची नावे चर्चेत आहेत। केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव, माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान यांची नावे आघाडीवर आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहमतीनंतरच अध्यक्षाच्या नावाची घोषणा होईल। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांच्याशी अधिक बोलूया। तुषार, काय अधिक माहिती? सुवर्ण, नक्कीच आपल्याला भाजपाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष हा पुढच्या आठवड्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे। भाजपाचा स्थापना दिवस हा 6 एप्रिल आहे आणि आपल्याला या शर्यतीमध्ये प्रामुख्याने शिवराजसिंग चौहान असतील, ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव असतील, माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर असतील किंवा धर्मेंद्र प्रधान असतील, यांच्यासहित अनेक प्रमुख चेहरे आपल्याला या शर्यतीमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र भाजपा स्थापना दिवस 6 एप्रिल पूर्वीच आपल्याला राष्ट्रीय अध्यक्षांची आपल्याला नियुक्ती होताना पाहायला मिळणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संमतीनंतरच अध्यक्षांची आपल्याला निवड होताना पाहायला मिळणार आहे। या अध्यक्षांच्या निवडीपूर्वी आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आपल्याला बैठक देखील होताना पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला यावरती शिक्कामोर्तब होईल। मात्र 6 एप्रिल हा दिवस भाजपासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस असतो, त्यामुळे 6 एप्रिल पूर्वीच भाजपामध्ये आपल्याला मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच नागपूर दौरा केला होता आणि या नागपूर दौऱ्यामध्येच आपल्याला या संदर्भामध्ये चर्चा झाल्याचे देखील पाहायला मिळते। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यानंतर नक्की त्यामुळे येत्या आठवड्यामध्ये आपल्याला ह्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं बघायला मिळेल। तुर्तास धन्यवाद तुषार, आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या सगळ्या महत्त्वाच्या सविस्तर बातम्या आपण बघत होतो मुलुक महाराष्ट्रामध्ये, आणि एक महत्त्वाची बातमी अशी की दक्षिण मुंबईतील मलबार हिल इथं निसर्ग उन्नत मार्ग अर्थात एलिव्हेटेड नेचर ट्रेल तयार करण्यात आलेला आहे। रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी या मार्गाचं लोकार्पण झालं, म्हणजे कालच्या दिवशी। कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री आणि मुंबई उपनगराचे सहपालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते याचं लोकार्पण पार पडलं। लाकडी पूल आहे हा, आणि हा रस्ता 458 मीटरचा लांब आहे, रुंदी आहे 2.5 मीटर इतकी। पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत हा सुरू राहणार आहे। या प्रकल्पाचं काम सुरू झाल्यापासून तब्बल 4 वर्षांनी हा मार्ग सामान्यांकरता खुला झालेला आहे। नेचर वॉक असं आपण याला म्हणू शकतो। मलबार हिलमध्ये नेचर वॉक तयार करण्यात आलेला आहे। महापालिकेने माहिती दिली आहे की या मार्गाचा वापर एका वेळी फक्त 200 लोकच करू शकतात। पर्यटकांना 1 तासाकरता ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून स्लॉट बुक करता येऊ शकतो। हा मुंबईची नेसेसिटी होती। आम्ही जेव्हा लहान होतो तर आम्ही इकडे बसून यायचो, आता पोलीस आपल्याला बसू देत नाही इकडे, पण हा चांगला केला आहे त्यांनी की उघडला आहे आणि खूप चांगलं केलं आहे। इन्फॉर्मेशन दिली आहे, बर्ड्सची आपली मैना आहे, गेकोज आहे, कोबरा आहे, ते सगळ्यांची इन्फॉर्मेशन दिली आहे आणि इट इज इन बिटवीन द नेचर। तर तुम्हाला ऑक्सिजन भेटणार फ्रेश। सकाळी सकाळी तुम्ही या, सकाळी 5 वाजता उघडतात ते आणि 8 वाजतापर्यंत आहे आणि खूप फार चांगलं कन्स्ट्रक्शन केलं आहे। सिंगापूरमध्ये, न्यूयॉर्कमध्ये असे आहेत नेचर वॉक्स। खूपच मजेचं आहे, एकदम मस्त आहे। आम्ही पण पहिली आहे झालेला तेव्हा पण आम्ही बघितलेला, आम्ही इथेच राहतोय, पण ह्यापडी पण काय इथे टायगर, हिरण, एलिफंट असा आर्टिफिशियल ठेवला ना तर लहान मुलांना खूपच म्हणजे खूपच पसंत येणार आहे।